नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर मी आज बनवणार आहे मेथीची भाजी. पातळ भाजी बनवणार आहे. आमच्या गावाकडे अशीच पातळ भाजी बनवतात. बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते ही भाजी. तर बघा, आता मी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलं आहे. लसूण टाकून घेतला आहे. लसूण परततोय, तर आता मी त्याच्यामध्ये जिरे टाकून घेतले. छान परतून घ्यायचे. हे आता परतून झाले. आता याच्यामध्ये मेथीची भाजी टाकून घेते. कोणती पण पालेभाजी आहे ना, 10 ते 15 मिनिट तुम्ही स्वच्छ करून साफ करून पाण्यामध्ये ठेवा. मग त्याच्यामध्ये जी माती वगैरे असते ना, ती बरोबर खाली तळायला बसते पाण्याच्या. आणि नंतर परत ती चांगल्या पाण्याखाली नळाखाली वॉश करून घ्यायची. भाजी छान अशी परतून घेते. भाजी परतते तोपर्यंत मी भाजीचं वाटण काढून घेते. जास्त वाटण नाही लागत ह्या भाजीला, फक्त शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या. तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढ्या हिरव्या मिरच्या घ्या. हे भाजलेले शेंगदाणे आहेत. मिक्सरला बारीक करून घेते. आता हे बघा, मी असं बारीक करून घेतलं आहे. आता मी काय करणार आहे, याच्यामध्ये ही भाजी परतते आहे ना, आता तिच्यातलं पाणी पण आटलं आहे. आता ती भाजीमध्ये ना लसूणसहित थोडीशी भाजी मी मिक्सरला या वाटणमध्ये बारीक करून घेणार आहे. असं केलं ना, भाजीला छान असा कलर येतो हिरवा, आणि नंतर भाजी टेस्टला पण खूप छान लागते. बघा, हे वाटण आता मी सगळं याच्यामध्ये टाकून घेतलं आहे भाजीमध्ये. आता भाजी परततानाच बरीचशी शिजली आहे, तर तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं पाणी ॲड करून शिजवून घ्या. जास्त टाईम नाही लागत, 10 मिनटात भाजी शिजून होते. परतताना तर शिजलीच आहे. अजून 5-6 मिनटं मी ठेवणार आहे गॅसवरती शिजवायला. अशा प्रकारे तुम्ही एकदा नाशिकच्या स्टाईलची भाजी बनवून बघा. खूप टेस्टी लागते. बाजरीच्या भाकरीबरोबर तर आणखीन छान लागते. मीठ टाकून घ्या चवीप्रमाणे. बघा, 5-6 मिनटं झाली आहे. भाजी मस्त शिजून झाली आहे. मस्त अशी घट्ट झाली, आणि कलर बघा किती छान आला आहे भाजीला. कधी पण वाटताना पातळ भाजी करताना त्यात थोडी भाजी टाका, परतलेली भाजी टाका, नाहीतर कडू लागेल. कच्ची भाजी नाही टाकायची जास्त. तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सगळ्यांना.